नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता इकडे सत्या आणि मंजूला समजलेलं असतं आर्यनचा खरा चेहरा. सत्या आणि मंजू दोघंही म्हणत असतात की खरंच हा आर्यन इतक्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटलंही नव्हतं. आपण एका सापाला पाळलं होतं, जो साप मम्मी साहेब डॅडी माझ्या जीवावरती उठला होता, त्याची तुमच्यावरती वाईट नजर होती वाघमारे, आणि त्याच सापाला आपण पाळत आलो आहोत. खरंच मला खूप जास्त पश्चाताप होतोय की आर्यनसारख्या माणसावरती आपण विश्वास ठेवलाच कसा. त्यावेळेस सत्या आणि मंजू दोघं बोलत असतात. दोघांनाही प्रचंड मनस्ताप होत असतो, पण काय करणार, शेवटी जी चूक झाली आहे ती सुधारणं महत्त्वाचं आहे. आता आर्यनचा खरा चेहरा समोर आल्यामुळे आता आर्यनचा खेळ संपलेला आपल्याला बघायला मिळतो. सत्या मंजूला म्हणतो की त्या आर्यनने आपल्या सर्वांवरती लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले होते, आपण त्याच्या नजर कैदेत होतो आणि आपल्याला कळालंसुद्धा नाही वाघमारे. विचार करा हा माणूस किती पोचलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला, का तर तुमच्यावरती त्याची वाईट नजर होती म्हणून. आता मंजू आणि सत्याला आर्यनचं सगळं सत्य समजलेलं असतं. दोघांनी ठरवलेलं असतं की आता आर्यनचा खेळ कायमचा संपवायचा. त्यातच आता आर्यनला दम निघत नाही आहे, त्यामुळे आर्यनने लग्नाची तारीख काढण्यासाठी गुरुजींना घरी बोलवलेलं असतं. सर्वांच्या समोर गुरुजी 4 दिवसानंतरची तारीख काढतात. आता सर्वांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं, कारण घरात बऱ्याच लोकांना माहिती असतं की आजोबा म्हणून राहणारे आजोबा हे सत्य आहेत. तर इकडे मम्मी साहेब खूप खुश होतात. मम्मी साहेब म्हणतात की चला शेवटी माझ्या मनासारखं झालं, एकदाचं आर्यनचं आणि मंजिरीचं लग्न होते. आता असं म्हणल्यानंतर मंजूला टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेस सत्या आर्यनला मुद्दामून म्हणतो की काय मग तुमचे आबासाहेब आमदार खासदार कोण आहेत ते येणार आहेत का लग्नाला, तरी का तुमचं लग्न तुम्ही स्वतः एकटंच करणार आहात, तुमच्याकडे काही वराड मंडळी वगैरे आहे की नाही आहे. असं म्हणल्यानंतर सत्याकडे आर्यन मोठे डोळे करून बघत असतो. इकडे मंजूला टेन्शन आलेलं आहे की 4 दिवसात कसं सगळं मॅनेज होणार आहे, आर्यनला पुराव्यानिशी कसं पकडणार आहोत. सत्या आपण काहीतरी करायला हवं, आपला प्लॅन खूप जबरदस्त असायला हवा, कारण जर का आपण आपल्या प्लॅनमध्ये फसलो तर मात्र काही उपयोग नाही आहे. एकदा का माझं आणि आर्यनचं लग्न झालं तर मात्र मी काहीच करू शकणार नाही, आणि मला हे नको आहे सत्या. काही झालं तरी मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नाही आहे. तर इकडे आर्यनच्या डोक्यात सुद्धा वेगळंच काहीतरी सुरू आहे. सत्या आणि मंजूला आर्यनचा सगळा खेळ सगळा डाव समजला. ही गोष्ट एक खरीच झाली, चांगलीच झाली, ज्याच्यामुळे आर्यनचा खरा चेहरा ह्या दोघांना समजलेला आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार, आर्यनला सत्या आणि मंजू मिळून कशी जन्माची अद्दल घडवणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.